रखो। अब ये आंदोलन किसी एक व्यक्ति का नहीं है, ये नेचुरल ऑर्गेनिक आंदोलन। लेकिन सर इसमें संजय सिंह के घर पे कल अभिजीत सिंह के रात को गए थे नॉर्थ एवेन्यू पे, आप लोग आपने क्या भी यार सुना होगा। गांधी जी के सामने खड़े हो करके क्या बात कर रहे हो यार? लेकिन सर उसमें अभी गांधी जी को याद करो और आपको भी सन्मती दे भगवान। तर आपण पाहतोय की मनोज कुमार झा यांना आपण प्रश्न विचारला की ज्या संजय सिंगांनी थेट राहुल गांधींवर आणि काँग्रेसवर भाजपचेच एक प्रकारे बी टीम असल्याचा आरोप केला होता जेव्हा पहिल्यांदा नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी राहुल गांधींनी आंदोलन केलं, त्यावर आपण प्रोफेसर मनोज कुमार झा आरजेडीचे नेते त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी त्यावर उत्तर द्यायला नकार दिलाय। ते म्हणाले गांधीजींच्या समोर हा प्रश्न विचारण्याची काय आवश्यकता आहे, परंतु हा मूलभूत मुद्दा आहेच दिल्लीत सध्या सुरू असलेली हे दोन आंदोलन आहे। एका बाजूला राहुल गांधी काहीतरी या पेपर फुटीच्या प्रकरणावर करू पाहतायत करतायत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कॉक्रोच जनता पार्टी असेल आणि कॉक्रोच जनता पार्टीचं सुरू असलेलं आंदोलन आहे ते सुद्धा काही गेले कितीतरी दिवस हे दिल्लीमध्ये सुरू आहे। त्याच्यामुळे ही दोन सध्या घडामोडी आपल्याला दिल्लीत पाहतायत। सध्या नीट दिल्लीमध्ये तसा उन्हाळाही नाहीये आणि व्यवस्थित पावसाळाही सुरू झालेला नाहीये। अशा एका संमिश्र वातावरणामध्ये राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा एक संमिश्र वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। ऋतू बदलतोय, प्रत्यक्ष निसर्गाचा ऋतू बदलतोय, तसा राजकारणातही ऋतू बदलतोय कुठेतरी असं दिसतंय। आणि ही सगळी आता जे आपण चित्र पाहतोय हे सगळं चित्र ही त्याचंच प्रत्यंतर आहे की आपल्याला दिसतंय की कशा प्रकारे कॉक्रोच जनता पार्टी एका बाजूला जंतर मंतरवर आंदोलन करते, रोज तिथे नव्या घडामोडी घडतायत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्ष देखील आणि आपल्या इंडिया आघाडीच्या सर्व साथीदार सोमेश, तुझा आवाज पोहोचू शकत नाही, अर्थात तू पुन्हा एकदा कनेक्ट होशील तेव्हा आपण संवाद साधूच। पण सोमेश आपल्याला माहिती देत असल्याप्रमाणे इंडिया आघाडीचे खासदार हे गांधी स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत। एक प्रकारे दिल्लीत जे कॉक्रोच जनता पार्टीनं पुकारलेलं विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी जे आंदोलन होतं त्याला एक प्रकारचं व्यापक स्वरूप मिळालेलं आहे। पूर्णतः राजकीय रूप या आंदोलनाला प्राप्त झाल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं पाहायला मिळतंय। हे आंदोलन, हा निषेध केवळ दिल्लीपुरता, राजधानीपुरता, जंतर मंतरपुरता, सीजेपीच्या आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नाही, त्याचे देशव्यापी परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। आजचा दिवस या आंदोलनाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल किंवा महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागेल, कारण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी